बोदवड शहरातील नाळगाव परिसरामध्ये अपघाताची श्रंखला काही केल्याने थांबण्याचे चिन्ह दिसत नाहीये। गेल्या काही दिवसांआधीच नाळगाव रोड परिसरामध्ये एका निष्पापाला या ठिकाणी आपल्या जीवास मुकावे लागले होते। गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरामध्ये लहान मोठे अपघात घडत असून प्रशासनाने याकडे जाणीवपूर्ण कानाडोळा केल्याचे चिन्ह दिसत आहे। आज सकाळी पुन्हा नाळगाव रोड परिसरामध्ये हरताळ्याहून बोदवडकडे येणारी एका 4 चाकीचे मोठे अपघात घडलेले आहे। वेळीच या ठिकाणी बोदवड शहरातील नगरसेवक भरत अप्पा पाटील यांनी अपघाताची माहिती पडताच त्यांनी धाव घेतली व क्षणाचाही विलंब न करता त्यांनी या अपघातग्रस्त 4 चाकी वाहनातील दोघांना त्वरित ॲम्ब्युलन्सद्वारा बोदवड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। या ठिकाणी त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे समजताच त्यांनी पुन्हा या दोघांना घेऊन भुसावळ येथे पाचारण केले व त्वरित या दोघांना उपचाराकरमी इस्पितळामध्ये दाखल केले। या ठिकाणी डॉक्टरांनी भरत अप्पा यांच्याशी संवाद साधत आपण दाखवलेल्या कार्यतत्परतामुळेच या दोघांचे जीव वाचवण्यामध्ये यश आल्याचे सांगितले। नगरसेवक भरत अप्पा यांनी वेळीच या दोघांना उपचाराकरमी रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचे जीव वाचल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे। गेल्या अनेक वर्षांमध्ये भरत अप्पा पाटील यांनी अनेक वेळा याच प्रकारे अनेकांचे जीव वाचवण्यामध्ये यश प्राप्त केलेले आहे। म्हणून भरत अप्पा पाटील यांच्या कार्याला संपूर्ण बोदवड तालुक्याने पुन्हा एकदा सलाम केलेले आहे। नाळगाव रोड परिसरामध्ये वाहनांची जास्त रेलचेल असल्याने या ठिकाणी अपघात घडत असून प्रशासनाने वेळीच योग्य दखल घेत या ठिकाणी उपाययोजना कराव्या अशी मागणी नगरसेवक भरत अप्पा पाटील यांनी केलेली आहे।